गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फलटण पंचायत समितीचे सभापती कुमारी शिवांजली भोसले यांचा पदग्रहण सोहळा पार पडला। यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, जिजामाता नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, दिलीपसिंह भोसले, सभाशेठ जाधव, विक्रमप्पा भोसले, नूतन पंचायत समिती सदस्य आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते तसेच फलटण नगरपालिकेचे नगरसेवक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या मार्च अखेरच नवीन पंचायत समितीच्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे घोषित केले। नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आज आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे माता बंधू भगिनी आणि इथे उपस्थित सर्व कर्मचारी, तर आज मी सभापती पदाचा पदग्रहण करीत आहे। मी माजी खासदार रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे। मी सभापती म्हणून सर्वसमावेशक काम करणार आहे। मी कोणत्याही एका समाजाची प्रतिनिधी म्हणून काम करणार नाही। तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय रणजितदादांच्या नेतृत्वाखाली पूर्ण वेळ काम करेन। पुढील 6 महिन्यांसाठी शुभांगीताई यांना सभापती करण्याचा निर्णय सर्व वरिष्ठांनी घेतलेला आहे आणि त्याला माझी सहमती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब या ठिकाणी दूरध्वनीने सर्व उपलब्ध आहे। त्याच्या न विचारता आपण त्यांच्या हस्ते भूमिपूजन जाहीर केलं, त्यांची परवानगी आपण सर्व समक्ष या ठिकाणी घेऊया। गोरे साहेब, आम्हाला नवीन पंचायत समितीचं भवन तुमच्या खात्यातर्फे आम्हाला मंजूर 31 दिवसाच्या आत आम्ही जाहीर केलंय, आम्हाला देणार आहात ना? 31 मार्च 30 दिवस म्हटलं गोरे साहेबांनी 31 मार्चच्या येणाऱ्या 10 दिवसाच्या आत 15 कोटी रुपयांचा निधी तयार केला। सर्वांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो। कार्यक्रम संपला की परत बोलतो। परस्पर ग्रामविकास मंत्री आपल्या फलटणचं ज्यांनी वकीलपत्र घेतले असे माझे मित्र सहकारी जयकुमार गोरे साहेबांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन या ठिकाणी करून घेऊ। मी माझं भाषण संपल्यानंतर जयकुमार गोरे साहेबांची परवानगी न घेता मी या ठिकाणी जाहीर केलंय। आमदार साहेब, जरा जयकुमार गोरे साहेबांना फोन लावाय। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।